मित्रांनो, मी तुमचा साईराज स्वागत करतोय एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर परत एकदा आपण आलेलो आहे व्लॉग घेऊन. तर आता आपण जातोय ते म्हणजे स्विमिंग पूलला. तर इथे आधी बाय तिथे आणि बच्चूची भांडणं चालू होती. तर म्हटलं आता भांडणांना इग्नोर मारूया आणि आपण लगेच निघूया, कारण की आपल्याला जायचं होतं स्विमिंग पूलला. तर आदू एकदम एक्साइटमेंटने भरली होती. त्यानंतर गाडी काढली, मी आदू आणि बच्चू निघालो सरळ स्विमिंग पूलच्या दिशेने. निसर्गाचा मस्तपैकी आस्वाद घेऊन आम्ही जाऊन पोहोचलो ते म्हणजे ओशियानोला. आणि तिथे आहे ना आपली अनुताई सुद्धा आहे. तर चला म्हटलं आता आधी तुम्हाला इकडनं दाखवूया कसं काय आहे. आणि मग आतमध्ये गेलो तर इकडे अरेंजमेंट बघा भाई, एक नंबर अशी अरेंजमेंट होती. तर म्हटलं आता आधी आहे ना तुम्हाला आपल्या अनुताईची भेट करूया. तर ही बघा आपली अनुताई इथे कुक आहे. आणि ती त्या आशूला बघून तिचं मन एकदम असं आनंदाने फुलून उठलेलं. तर म्हटलं चला आधी तुम्हाला पण आहे ना इकडनं दाखवूया कसं काय आहे वॉटर पार्कनी. तर मग इकडे ओम आणि मी आणि आदू जरा बघायला गेलो वॉटर पार्क कसं तिथे पाणी भरत लावलेलं. चला तुम्हाला एकदा आहे ना इकडे कसा काय नेचरचा व्ह्यू आहे तो दाखवूया. तर हे बघा एकदम मस्त की सावली माडाची झाडं. आणि मी पण मस्तपैकी मग गेलो जरा चालत चालत, मस्त वाटत होतं, एकदम भारी फिलिंग होती. आणि मग त्याच्यानंतर तुमचा भाऊ थांबतोय काय स्विमिंग पूल बघितल्यावर म्हटलं आता चला जास्त वेळ न काढता आत्ता उडी मारूया. आणि मग जरासं काय बोललो ते मलाच आठवत नाही तिकडे. आणि मग डायरेक्ट आहे ना तुमच्या भावानं मारला उडी, कारण की राहवत तर नव्हतं बाई, गरमात एवढा होतोय विषय लास्ट. आणि मग मारली उडी मी पण. आधी उडी मारल्यावर मला काय वाटलं नव्हतं, पण नंतर आहे ना कळलं की डोळे झोंबतायत. तर नंतर मला अनुताई बोलली ब्लिचिंग पावडर टाकलेली आहे त्यामुळे झोंबत असतील. आणि नंतर आम्ही इथे मस्त की एन्जॉयमेंट करत होतो. आशू पण आपल्या इथे मस्त की पाण्यामध्ये डान्स करत होता. म्हटलं चला आता आपले पण उडी मारतानाचे जरा व्हिडिओज घेऊया. तर मग इकडे उभा झालो आणि मारली उडी, एकदम विषय हार्ड ना. मग अंडर वॉटर शॉट्स पण घेतलेले, कारण की कल्पेश दादाचा आयफोन होता त्यामुळे काही विषय नव्हता, एकदम भारी व्हिडिओ आलेला. पण डोळे बंद करून पोहायला लागत होतं, कारण ब्लिचिंग पावडर टाकलेली होती. आणि इकडे बघा भाऊ दादा असा पाणी मारतो तर फवारणी करतो. आणि मग नंतर रात्री आहे ना डायरेक्ट पप्पांबरोबर आलो आपली इर्टिगा घ्यायला. आणि मग इर्टिगा घेऊन आहे ना आम्ही CNGच्या लाईनीत थांबलेलो. तुम्हाला एकदा दाखवतो CNGची लाईन केवढी आहे. आपला नंबर लागायला जरा द्याव्या, थांबा 5 सेकंड. आणि मग त्यानंतर आपला पण नंबर लागला. आणि हे बघा पाठी केवढी लाईन लागली, जाम CNGचा लपडा आहे. मग नंतर आहे ना इथे CNGने फील केलेला आम्ही. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करा. बाय बाय. खूप